नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलवरती. तर हे बघा, इथे मी मूग भिजवायला घातले होते. तर हे दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता मस्त असे मुगाला मोड आलेले आहेत. तर मला मुगाची उसळ बनवायची होती. तर एक दिवस अगोदर मी हे मूग भिजवायला घातले होते. तर इथे छान अशी मोड आलेली आहेत. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि इथे पहा, बाहेर मस्त असा जोराचा पाऊस चालू आहे. आणि इथे माझा मुलगा विराज मस्त असा खेळणे खेळत आहे त्याचे. तर तोपर्यंत ते खेळत आहे तोपर्यंत मी इकडे मुगाची उसळ बनवून घेते. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा टाकला. कांदा छान थोडासा परतून घ्यायचा आहे. त्यामध्येच लसूणची पेस्ट टाकलेली आहे. लसूण देखील छान परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये कढीपत्त्याचे पाणी टाकून घेते. कढीपत्ता आणि थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथे टाकलेला आहे, तो देखील यामध्ये छान असा परतून घ्यायचा. हळद टाकूया अर्धा चमचा आणि त्यामध्ये मोड आलेले मूग टाकून घेऊयात आणि छान असं याला परतून घेऊया. याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि परत एकदा याला छान असा मिक्स करून घेऊया. आता ह्यावरती मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. आता बघू शकता 2 मिनिट झालेली आहेत आणि मस्त इथे आपली मुगाची उसळ तयार झालेली आहे. गरम गरम खायला ही मुगाची उसळ खूप छान लागते आणि हेल्दी देखील आहे. वरतून कोथिंबीर टाकली. तर आता ही गरमागरम मुगाची उसळ मी मुलांना खायला देते. तर अशी मुगाची उसळ नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.